साहिल सुतार आणि मला वाटतं पवन पवन आणि दरम्यान पुढचा चेंडू असेल तो साहिलचा शिवमचा. पुन्हा एकदा शॉट, थोडासा क्रॉस बॅट वरती शॉट खेळलाय. चेंडू मात्र जातोय एक धावांसाठी. एक धाव मात्र पूर्ण करतील तो साहिल आणि धावसंख्येत थोडासा बदल होतो. धावसंख्या पोहोचते ती 3 या आकड्यांवरती. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चांगले दोन्ही मोठे संघ आपल्याला आज मैदानावरती दिसत आहेत. जय गणेश पोसरे असेल किंवा जय मालिंग थांबणन या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते. सातत्याने आपल्याला हे दोन संघ आमने सामने दिसतात. पंधरागाव फेडरेशनमध्ये एक जय गणेश पोसरे या संघाने चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा बॅटची एज होती, मात्र चेंडू हलकासा जाईपर्यंत मला वाटतं पवनने मात्र स्ट्राईकला येतो पवन आणि नॉन स्ट्राईकला येतो मात्र साहिल सुतार. एक चांगली सलामीची जोडी आहे जय गणेश पोसरे या संघाकडनं. हा संघ आहे जो मला वाटतं पंधरागाव फेडरेशनमध्ये त्याने एक चांगली कामगिरी केली होती. आणि या हॅलो दरम्यान पुढचा चेंडू शिवम स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र देतोय नो एक फ्री हिट. थोडासा फ्री हिटचा मात्र पंचांचा इशारा असेल. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. फेरविचार करून पंच निर्णय देतील. हॅलो रिव्ह्यू घेतलाय सामना अधिकारी सतीशजी आणि अजय जाधव. मला वाटतं आपण निर्णय द्यायचा आहे. आणि पंधरागाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत कालभैरव पाली क्रिकेट संघाच्या या चषक पर्व दुसरं सापिर्ले कालभैरव क्रिकेट संघ सापिर्ले आणि यांचं हे दुसरं पर्व नो नाही आहे. सापिर नाही नाही ओके नक्कीच. दरम्यान जाऊया, हा नो नाही आहे. एक धाव आहे ना पंच. चला धावसंख्यात बदल, धावसंख्या होती ती 4 धावा. दरम्यान पुढचा चेंडू असेल तो साहिल सुतारला. पुन्हा एकदा शॉट केलाय, चेंडूला मात्र लॉक केलाय. चेंडू जातोय हवेमध्ये, थोडीशी जज करताना चुकतोय आणि मात्र 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतील साहिल सुतार. एक चांगला प्रहार होता, परंतु थोडासा जज करण्यात मिस्टेक झालाय तो जय मालिंग संघाकडनं आणि हा एक जीवदान मिळतोय साहिल याला. एक मोठं यश म्हणावं लागेल साहिलसाठी की त्याला हे खूप मोठं एक जीवदान मिळालंय. स्कोर झालाय 6 धावा, धावसंख्या 6. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउटचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला लॉक केलाय, पॉइंटच्या डोक्यावर चेंडू दिलाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स दणदण करत चौकार. 4 धावांसाठी डीजे. पण बॉलर नेम सांगायचं आहे प्रशांत.
दरम्यान पुढचा चेंडू असेल प्रशांतचा. चेंडूला मात्र स्लॉक केला आहे. पॉईंटच्या डोक्यावर समोर लॉंगॉनला मारल्या चेंडून तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि पहिला गडी बाद होत आहे पवनच्या स्वरूपात. बॅक टू पॅव्हिलियन. पवन डीजे. कोण आला बॅट्समन? कोण आलाय? बॅट्समन कोण आलाय नवीन? आणि आता मात्र पवनची जागा काढण्यासाठी येतोय तो गणेश केलसकर. गणेश केलसकर यांनी जर 3 लगातार षटकार मारले तर प्रज्योत पालांडे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. प्राइज ऑन आहे आणि गणेश केलेस्कर मात्र आता बॅट हातात घेऊन उभे आहेत आणि नॉन स्ट्राईकला तो साहिल सुतार. एक सन्मानजनक स्कोर उभा केला पाहिजे आणि जर समोर एक चांगला मोठा स्कोर असेल तर मात्र या खेळाला रंगत येऊ शकते. हॅलो 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 आपल्या क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष श्री महेश महाबदी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आम्ही श्री कालभैरव क्रिकेट संघातर्फे सहर्ष स्वागत करतो. क्या बात जबरदस्त प्रहार, खणखणीत आणि जानदार आणि कडक शानदार षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम षटकार केळसकरच्या बॅटमधून. नाजवाब एकदम जबरदस्त प्रहार होता आणि या 6 धावेने मात्र धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 16 धावावरती. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक केलाय. चेंडू मात्र जातोय पॉईंटच्या डोक्यावर. चेंडू जातोय दन दन करत 4 धावांसाठी. बॅक टू बॅक एक चौकार आणि एक षटकार. हॅलो त्याचप्रमाणे शिवराम धोंडबराव पालांडे यांनी सुद्धा 1111 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे. त्यांचे सुद्धा श्री कालभैरव क्रिकेट संघातर्फे आम्ही आभार व्यक्त करतो. धावसंख्या 20. 2 मोठे प्रहार, 2 मोठा थोडासा रंगत आणले आणि थोडीशी जान टाकले या क्रिकेटमध्ये. आता त्याने केळसकरने पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. मिस्टँग शॉट आहे. थोडासा जज करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं दुसरी धाव पूर्ण करतोय तो केळसकर. धावसंख्या आहे 22. 22. पुन्हा एकदा प्रशांत स्टार्टअप. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावर खेळलेला चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स चौकार. डीजे. वन बाउन्स 4 धावांसाठी चौकार. जाऊया सुमधुर डीजे कडे. डीजे.
केळसकर यांच्या माध्यमातून एक षटकार, एक चौकार, एक चौकार, पुन्हा एक षटकार. अप्रतिम अशी खेळी खेळते गणेश केळसकर यांच्या माध्यमातून. 22 धावा कुठल्या त्याने, मला वाटतं 20 धावा त्याने स्वतः या ह्याच्यातून केल्या आहेत. अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 22 धावा काढल्यात ते गणेश केळसकर यांनी. बरोबर आहे. आणि आता मात्र येतो तिसरं षटक घेऊन येतो संतोष जयमालिक धामणन या संघाकडनं. संतोष आणि स्ट्राईकला येतो साहिल सुतार. स्लॉक केलाय, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनला. एक धाव मात्र पूर्ण होते. आणि आता पुन्हा मात्र आक्रमक फलंदाज गणेश केळसकर स्ट्राईकला असेल. धावसंख्या 33. धावसंख्या 33. संतोष टू गणेश. चेंडू मात्र जातोय लेग बाईच्या स्वरूपात, मला वाटतं आणि हा रनन एक गडी दुसरा गडी बाद होतोय, मला वाटतं साहिलच्या स्वरूपात. साहिल जातो बॅक टू पॅव्हेलियन. आणि गणेश केळसकरला माहिती आहे की हा शेवटच्या चेंडूवरती कोण प्रहार करेल तर फक्त मलाच करावा लागेल, कुठेतरी खेचून आणावा लागेल, त्या ताकदीचा थोडासा सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. आता मात्र वैयक्तिक 22 धावांवरती 23 धावांवरती खेळतोय. आणि आता मात्र फैजल येतोय, तो साहिलची जागा घेण्यासाठी आलाय तो फैजल. आणि संतोष गोलंदाजी मार करते ती जय मालिक धामणन या संघाकडनं. संतोष पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला मात्र कार्पेट पद्धतीने मारलाय. चेंडू जातो 1-1 करत. दुसरा धावाचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं थोडासा चुकतोय आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावेने मात्र 36 धावा. आणि गणेश केळसकर खेळतोय तो वैयक्तिक 25 धावांवरती. अप्रतिम खेळ पाहायला मिळत आहे गणेश केळसकर याच्याकडनं. जय गणेश भोसरे एक चांगला संघ ज्याचं नाव आज 15 गावामध्ये घेतलं जातं, त्या पद्धतीचा ताकदीचा संघ. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेला दिला विरकावून, मला वाटतं लॉंग ऑनला. आणि एक धाव पूर्ण करेल तो गणेश केळसकर. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो फैजल. संतोष थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय. आता मात्र स्ट्राईकला येतो फैजल. थोडीशी रणनीती आखावी लागेल. धावसंख्या मात्र पोहोचतोय ती 36 या आकड्यांवरती, 37 या आकड्यांवरती. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, यार्कर चेंडू होता आणि चेंडूची उतल फेकवेपर्यंत थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. आणि मात्र एक धाव पूर्ण करतोय तो फैजल. आणि धावसंख्या होते ती 38 धावा. धावसंख्या 38. आणि आता मात्र गणेश केळसकर स्ट्राईकला येतो. वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय तो गणेश.
26 धावांवरती खेळतोय गणेश. चला थोडंसं स्टार्टअप करायचं आहे, यानंतर आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा गणेश केळसकर चेंडूला स्लॉक केलाय, चेंडूला दिला मात्र कव्हरच्या डोक्यावरनं आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. खेड आणि वावे चिंचाट या दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं आहे. कुरवळ खेड आणि वावे चिंचाटवाडी या दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं टॉस का बॉक्स मध्ये. सचिन भोसले यांना मी विनंती करतो की आपण टॉस सोडून घ्यायचं आहे. कुरवळ खेड आणि वावे चिंचाटवाडी या दोन्ही संघाच्या संगणकाने टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कुरवळ खेड आणि वावे चिंचाटवाडी दोन्ही संघाच्या संगणकाने यायचं आहे. चला नक्कीच धन्यवाद महादेव दादा. चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजेच जय गणेश भोसरे विरुद्ध जय मालिक धामणन, एक बिग फाईट. आणि या मंचावरती कल्पेशजी. इथे नवीन मॅच आपल्याला सेकंड राऊंडची बघायला मिळेल, ती म्हणजेच वावे चिंचाटवाडी विरुद्ध जय हनुमान कुरवल खेड आणि कालिका माता वावे चिंचाटवाडी या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. आमचे दादा सचिनजी भोसले यांच्या शुभ हस्ते टॉस केलेला. टॉस दाखवून द्या त्यांना एकदा. हेड आणि टेल आहे. वावे चिंचाटवाडी कॉल करेल. टॉस पिन होईल सचिन दादा यांच्या शुभ हस्ते. हेड कॉल आहे, टेल आलाय. काय निर्णय आहे? बॉलिंग. तर बॉलिंग स्वीकारले आणि तुम्हाला बॅटिंग करायची कल्पेश. तर शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. चांगली मॅच होऊ द्या, चांगली प्रेक्षकांना देखील आनंद होईल अशी लढत होऊ द्या. आपण बघा सेकंड इनिंगमध्ये पाहणं गरजेचं आहे या मॅचमध्ये चेस कोण करत आहे. जो चेस करेल तो विजयी होईल, जर चेस नाही झाला तर पराजय होईल. आणि नंतर आपण नवीन मॅच भेटीला येईल, ती म्हणजेच कुरवल खेड विरुद्ध वावे चिंचाटवाडी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू महादेव सर. हॅलो. श्री कालभैरव क्रिकेट संघाचे स्वयंसेवक जे कोणी आहेत त्यांनी जरा स्टेज जवळ यायचं आहे. सगळे स्वयंसेवक. हॅलो. काही मान्यवरांचे सत्कार करायचे आहेत, त्यासाठी श्री कालभैरव क्रिकेट संघाचे स्वयंसेवक जे आहेत त्यांनी जरा स्टेज जवळ येऊन थांबायचं आहे. मान्यवरांचे सत्कार करायचे आहेत. हॅलो. श्री कालभैरव क्रिकेट संघाच्या स्वयंसेवकांना विनंती आहे, स्टेज जवळ यायचं आहे. आपल्याला काही सन्मान करायचे आहेत, त्यासाठी स्टेज जवळ यायचं आहे सर्वांनी. हॅलो. मी श्री श्रीकांतराव पालांडे यांना विनंती करतो की फेडरेशनचे अध्यक्ष श्री महेश मापदी साहेब यांचा आपण सत्कार करायचा आहे. महेश मापदी साहेब, आपला सत्कार होत आहे.
आमचे सापेर्ली गावचे उपसरपंच श्री श्रीकांतराव पालांडे हे आपला सन्मानित करतील. नाही नाही, या ना या ना या ना. घेऊ रे नंतर, नाही नंतर नाही 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 नाही, तुम्ही थांबाल सगळ्यांची. घेऊया घेऊया, आलेत ना या. कालभैरव क्रिकेट संघ श्री महेशजी सापेर्ली. मापदी साहेब यांना विनंती करतो की आपण संघासाठी 2 शब्द मनोगत व्यक्त करा. दरम्यान पुढचा चेंडू असेल फैजलचा, स्ट्राईकला असेल तो प्रशांत. प्रहार, परंतु चेंडूची बॅटची एज घेतोय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण असेल आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती 7 या आकड्यांवरती. हॅलो, श्री भगवंतराव पालांडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही श्री कालभैरव क्रिकेट संघातर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे अविनाश चव्हाण साहेब फेडरेशनचे सचिव आपला आणि पुढचा चेंडू असेल फैजलचा. मला वाटतं हा चेंडू डेड चेंडू असेल. फैजल टू प्रशांत. पुन्हा एकदा चेंडू स्लॉक. चेंडूला मात्र थोडस मिसफील्ड होते आणि चेंडू उचल फेक करेपर्यंत 2 धाव पूर्ण करतायत. थोडस मिसफील्ड पाहायला मिळते आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. जिंकण्यासाठी मात्र 45 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडूनी 45 धावा. मोठे प्रहार करावे लागतील तेव्हा कुठे या सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचू आपण. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट होता. चेंडू मात्र जातोय लेग बाईच्या स्वरूपात. मला वाटतं 1 धाव पूर्ण होईल आणि धावसंख्या झाली 10. सरासरी मला वाटतं प्रत्येक ओव्हरला 15 धावांची गरज आहे कारण की 45 धावांचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. 18 चेंडू आणि 45 धावांचं हे टार्गेट असेल. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते फैजलच्या मार्फत आपल्याला या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढा ताकदीचा गोलंदाज फैजल समोर आहे आणि चेंडू मात्र जाते निर्धाव चेंडू. षटक समाप्तीच्या घोषणेनंतर धावसंख्या मात्र आहे ती 10.
धावसंख्या 10. चला जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते पवन केळसकर. आणि जर पवन केळसकर जर विकेट हॅट्रिक घेतली तर हॅट्रिकसाठी प्रज्योत पालांडे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. मगाशी मात्र सलग 3 षटकांसाठी 1001चं पारितोषिक होतं, ते पारितोषिक हुकलं. परंतु आता सलग 3 विकेटसाठी 2000 रुपये प्राइज ऑन केलंय ते प्रज्योत पालांडे यांच्याकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पवनचा. पुन्हा एकदा बॅट चेंज. चेंडू मात्र जातो बॅकवर्ड पॉवर पॉइंटला. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. उचल फेक होईपर्यंत मात्र 2 धावे सुद्धा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेने मात्र सन्मानजनक स्कोर धावसंख्येवरती दिसतोय तो 12 धावा आकडेवरती. सलग 3 चेंडूवरती जर 3 विकेट घेतले तर पवन केळसकर यासाठी प्रज्योत पालांडे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा एक अप्रतिम निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो पवन केळसकर यांच्याकडनं. मला वाटतं एक चांगली गोलंदाजी पवनच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असेल मला वाटतं आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण करेल तो प्रशांत. आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय तो शिवम कदम. थोडासा स्पीडअप घ्या, वेळ थोडासा कमी. यानंतरही आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चेंडूला गेलाय मला वाटतं लॉंग ऑनला मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात असेल शिवम कदम आणि उचल फेक होईपर्यंत 2 धाव पूर्ण होतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या बदलते, धावसंख्या पुढे ढकलते 15 या आकड्यावरती. लक्ष खूप मोठं आहे. मला वाटतं दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि किती बॉल 8 चेंडूने 30 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चेंडू जातोय थोडस लेग बाईच्या स्वरूपात. मला वाटतं 1 धाव पूर्ण होतील आणि 7 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. 7 चेंडू 29 धावा. 4 लागतील. या द्या ना. अरे बाबा सन्मान चिन्ह पण चालतं द्या. किंवा तो धन्यवाद वाला आहे ना, तो पण बक्षीस चालतं. ते काही बऱ्याच टीमांनी नेलत नाही ते आपण पुकारून, पण ते एक्स्ट्रा आहे. द्या द्या, काय नाही फरक. एवढं टेन्शन घेऊ नको तू. जे आहे ते दे आता. काय झालं, आवड झाला. डॉट चेंडू आणि धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या मात्र आहे ती 16 या आकड्यावरती. गणेश केळसकर. आणि गणेश केळसकर साठी सुद्धा सलग 3 विकेट साठी हॅट्रिक साठी बक्षीस आहे. शॉट गेलाय, गेनला फेकून दिलाय, चेज होतोय आणि आउट होतोय. बॅक टू पॅव्हलियन. पहिली विकेट आहे गणेश केळसच्या नावावरती शिवमच्या स्वरूपात. डीजे मगाशी होता ना ते टॉसला आलेला प्रसंग. काय नाव आहे रे बघ. ठीक आहे याला पेनल्टी द्यायला. कधी कधी काय होतं, कोण गोट्या माट्या साट्या बोलतात ना. चला दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ते गणेश केळसकर यांच्याकडून. आणि गणेश केळसकरने मला वाटतं बॅट्समनचं नाव सांगायचं आहे.
विनोद चांदे. पुन्हा एकदा चेंडूला मात्र दिशा दिले आणि चेंडू जातोय एका धावेसाठी. धावसंख्या 17. शेवटचे 3 चेंडू असतील. अप्रतिम फिल्डिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जय गणेश पोस्त्रे या संघाकडनं. आणि मला वाटतं तेवढं ताकदीचा संघ हा मैदानामध्ये आहे आणि आमचं नियोजन आयोजन काय आहे हे दाखवून देतोय. एक संयमी खेळाडू यांचं एक चांगला भरणा असलेला हा संघ ज्या पद्धतीने ह्या 15 गावामध्ये आज आपलं नाव कुठंतरी नावारूपाला आणताना दिसतोय तो जय गणेश पोस्त्रे संघ. विजयाच्या जवळ पोहोचलेला हा संघ असेल. एक चांगलं नवोदित खेळाडू याच्यामध्ये दिसत आहेत खेळामध्ये. आपल्या ग्राउंडवरती सगळे एक एज ग्रुपचे जर खेळाडू कुठे असतील आणि एक चांगला संयमी खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय तो जय गणेश पोस्त्रे या संघाकडनं. दरम्यान पवनचा चेंडू असेल शेवटचा. मला वाटतं पुन्हा एकदा रिव्हर्स आयटम होता आणि मात्र चेंडू जातोय डी झोनमध्ये. आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. जय गणेश पोस्त्रे या संघाचं हार्दिक अभिनंदन. करतील ओमकार एरोनकर. मॅन ऑफ द मॅच गणेश केळसकर. आपण मॅन ऑफ द मॅच